पती पत्नीसह एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातून समोर आली आहे। मध्य प्रदेशच्या ग्वालेरमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले। घटनास्थळी मिळालेल्या चिठ्ठीवरून या आत्महत्येचं धक्कादायक कारणही समोर आलंय। याबाबत सविस्तर माहिती अशी की सिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुरावली भागात राहणारे जितेंद्र झा हे मजुरीचं काम करतात। जितेंद्र यांची पत्नी त्रिवेणी आणि मुलगा अचल झा यांच्या सोबत राहते। गेल्या 2 दिवसांपासून त्यांचं घर बंद होतं। रविवारी शेजारी राहणाऱ्या लोकांना दुर्गंधी येत होती। यानंतर लोकांना संशय आल्याने याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली। माहिती मिळताच सिरोळ पोलीस ठाण्याचे प्रभारी विनय सिंग तोमर फौज फाट्यासह दाखल झाले। आत गेल्यावर घरातलं दृश्य पाहून पोलीसही हादरून गेले। घरामध्ये पती पत्नी आणि मुलगा यांचा मृतदेह दोरीला लटकत असल्याचं दिसलं। तसेच जितेंद्र झा यांच्या हातावर ब्लेड आणि चाकूच्या खुणा आहेत।